चला आले का सर्वजण? सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। तर या व्हिडिओला लाईक झालाच पाहिजे, कारण आज आपण या व्हिडिओमध्ये मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात सर्वात मोठी आनंदाची अपडेट बघणार आहोत। बघा, जो काही मे महिन्याचा हप्ता आहे तो सुरू झालेला आहे, सोबत घरकुल। बघा, आता घरकुल पण तुम्हाला भेटणार आहे, त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागणार आहे। आता घरकुलसाठी तुम्हाला काय काम करावं लागणार आहे ते पण सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती भेटणार आहे। तसेच महत्त्वाच्या ज्या काही आज रोजीच्या ताज्या बातम्या आहेत त्या ताज्या बातम्या पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत। व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि पहिले लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नॉर्थ सिलेक्ट करा। चला आता तुम्हाला सर्व माहिती देतो। तर लाडक्या बहिणींनो, खुशखबर आहे, मे महिन्याचा हप्ता सुरू। आता नुकताच तुम्हाला एप्रिल महिन्याचे 1500 रुपये मिळालेले आहेत। हे 1500 एप्रिल महिन्याचे मिळाल्यानंतर लगेच आजपासून मे महिन्याचा हप्ता सुरू झाला आणि सोबत तुम्हाला घरकुल पण मिळत आहे, त्याबद्दल पण अपडेट सांगतो। बघा, आता इथून व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर चला आता तुम्हाला सर्व माहिती मी सांगतो, जी पण अपडेट आलेली आहे सर्व माहिती नीटपणे आणि एकदम सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे। आता तुम्ही सर्वजण आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे, जी पण माहिती मी तुम्हाला सांगतो एकदम सोप्या सिंपल आपल्या गावरान भाषेत मी तुम्हाला सर्व काही सांगत असतो। म्हणजे अवघड करून मी तुम्हाला काहीच सांगत नाही, एकदम सोप्या आणि सिंपल भाषेत। आणि जी पण अधिकृत माहिती असेल किंवा जी माहिती वरून आलेली असेल, काही सोर्सनुसार जी माहिती माझ्याकडे येते ती माहिती मी तुम्हाला सांगत असतो। आता बघा, मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात तर अपडेट आहेच, परंतु घरकुल संदर्भात तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे, तुम्हाला घरकुल पण मिळणार आहे। त्याबद्दल बघा काय महत्त्वाची गुड न्यूज आहे, चला आपण या व्हिडिओमध्ये आता जाणून घेऊया। हे बघा, महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आता एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। खरे तर या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात। तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये येतात बहिणींनो। आता एप्रिलचे नुकतेच तुमच्या खात्यात 1500 रुपये आलेले आहेत। बघा, आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एकूण 10 हप्ते वितरित करण्यात आले असून याचा 10वा हप्ता 2 मे 2025 रोजी पात्र महिलांना देण्यात आला। आता तुमच्या खात्यात 1500 रुपये जे जमा झाले ते 2 मे रोजी जमा झाले होते आणि 2 मे महिन्यात जे पैसे आले तुम्हाला 2 मे रोजी, ते एप्रिल महिन्याचे पैसे होते। त्यामुळे मे महिन्याचा हप्ता बाकी आहे। तुम्हाला जे 2 मे रोजी पैसे मिळाले ना ते एप्रिल महिन्याचे होते। आलं लक्षात? बघा, महत्त्वाची बाब अशी आहे की याचा 11वा हप्ता कधीपर्यंत खात्यात येऊ शकतो या संदर्भात आता एक नवीन माहिती सुद्धा हाती आली आहे। बघा, आता जी नवीन माहिती आहे ती समजून घ्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 11व्या हप्त्याची संभाव्य तारीख जी आहे ती आपल्याकडे आलेली आहे आणि ती जी संभाव्य तारीख आहे ती तारीख आपण आता इथे जाणून घेऊया। चला ती तारीख बघा आता। तर लाडक्या बहिणींनो, अजूनपर्यंत मे महिन्याचा हप्ता सुरू झाला नाही, परंतु 1-2 दिवसात आता तुमच्या खात्यात 100% मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। आणि जी संभाव्य तारीख समोर आलेली आहे ती तारीख पण तुम्हाला सांगतो। हे बघा, संभाव्य तारीख आणि मी जी माहिती तुम्हाला देत आहे यामध्ये थोडं डिफरंट आहे, परंतु समजून घ्या। हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेच्या लाभार्थी महिला यांच्या पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत। खरं तर या योजनेचा प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या महिन्याच्या शेवटी जमा होतो। प्रत्येक महिन्याच्या बघा 26 ते 30 तारखेच्या दरम्यान या योजनेच्या माध्यमातून पैसे जमा केले जातात। एप्रिल महिन्याचा लाभ मात्र एप्रिल महिन्यात जमा झाला नाही, एप्रिलचा लाभ हा मे महिन्यात जमा करण्यात आला आहे। 30 मे पर्यंत या योजनेचा जो काही पुढील आता महिलांच्या खात्यात हप्ता आहे तो जमा होण्याची दाट शक्यता आहे। बघा, तर लाडक्या बहिणींनो इथे काय म्हटलेलं आहे, 30 मे ही तारीख देण्यात आलेली आहे। बघा, तर 30 मे ही तारीख देण्यात आलेली आहे, परंतु मी तुम्हाला सांगतो 30 मे पर्यंत हप्ता येणार नाही। 30 मेच्या पहिलेच तुमच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहे। मी तुम्हाला सांगतो 20 मे पर्यंत हप्ता येऊन जाणार आहे। आता ही अधिकृत तारीख नाही, परंतु एक मी तुम्हाला एक सोर्सनुसार किंवा मीडिया रिपोर्टनुसार किंवा जे एक साधारण अंदाजित माहिती असते सर्व अनुभवानुसार
ती 20 मे पर्यंत माझ्या माहितीनुसार तुमच्या खात्यात जे पैसे आहेत मे महिन्याचे 1500 रुपये ते तुमच्या खात्यात 20 मे पर्यंत येऊन जाणार आहेत. आलं लक्षात? तरी महत्त्वाची अपडेट आहे. परंतु बातमीमध्ये सांगितलं जात आहे अपडेटमध्ये की 30 मे पर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे येऊन जातील. परंतु 20 मे पासूनच हप्ता सुरू होऊन जाणार आहे आणि तुमच्या सर्वांच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत. आलं तुमच्या लक्षात? म्हणजे पुढील 2-4 दिवसात तुमच्या खात्यात 100% पैसे येणार आहेत मे महिन्याचे, मे हप्त्याचे. आलं लक्षात? बघा पुढे बघा. मात्र असे असले तरी या संदर्भातील अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही. यामुळे या योजनेचा लाभ मे महिन्याच्या शेवटी जमा होणार की पुढल्या महिन्यात जमा होणार हे पाहणे देखील उत्सुकतेचे राहणार आहे. हे बघा, मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो की पुढील महिन्यात हप्ता येणार नाही, तर याच महिन्यात हप्ता येऊन जाणार आहे. काही काळजी करू नका. तर 20 मे पर्यंत वाट बघा, तेव्हा पण काही ना काही अपडेट येईल. परंतु 100% 20 मे पर्यंत तुमच्या खात्यात जो काही मे महिन्याचा हप्ता आहे 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा होऊन जातील. आलं लक्षात? बघा आता पुढील महत्त्वाची अपडेट. तर लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे. 2-4 दिवस अजून वाट बघा. सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणार आहेत. चला, ही अपडेट तुम्हाला समजली. पुढे बघा. आणि एक सर्वात मोठी अपडेट देखील आहे, लाडक्या बहिणींना कर्ज सुद्धा मिळणार आहे. लाडक्या बहिणींनो, हो तुम्ही बरोबर ऐकताय, तुम्हाला कर्ज पण मिळणार आहे. बघा, लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना आगामी काळात कर्ज सुद्धा उपलब्ध करून दिले जाणार आहे. स्वतः राज्याचे जे काही उपमुख्यमंत्री आहेत, बघा स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे की पवार यांनी लाडक्या बहिणींना आगामी काळात 30 ते 40 हजार रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाईल असे आश्वासन दिलेलं आहे. बघा, सर्वात मोठी अपडेट आहे. आश्वासन दिलेलं आहे की आम्ही 40 हजार रुपयेपर्यंत लाडक्या बहिणींना कर्ज देऊ. आता हे कर्ज जरी तुम्हाला 40 हजार रुपयाचं मिळेल, तर मग हे तुम्हाला त्याची परतफेड कशी करावी लागणार आहे, कसा हप्ता असणार आहे, बघा त्याबद्दल पण माहिती ते देण्यात आली आहे. बघा, ज्या लाडक्या बहिणींना स्वतःचा उद्योग सुरू करायचा असेल त्यांच्यासाठी या योजनेच्या हमीवर लघु उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच या कर्जाचा जो काही हप्ता असणार आहे तो लाडकी बहीण योजनेतून शासनातर्फे भरला जाणार अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. पण ही योजना सध्या विचाराधीन आहे, त्यामुळे या संदर्भात पुढे काय निर्णय होणार हे सुद्धा पाहण्यासारखे राहील. बघा, 40 हजार रुपयेपर्यंत तुम्हाला कर्ज मिळणार आहे आणि जे काही हप्ते परतफेड असणार आहे ते तुमचे लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे तुम्हाला दर महिन्याला पडतील त्यामधून ते कर्ज तिथे भरलं जाणार आहे. म्हणजे ते कर्जाचे जे काही हप्ते असणार आहेत ते तुम्हाला तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसेमधून ते कट होणार आहेत. हप्त्याचे, महिन्याचे कशाचे? कर्जाचे, 40 हजार रुपये कर्जाचे. आता ते पुढे विचाराधीन आहे अजून, त्याबद्दल अजून 40 हजार रुपये कर्ज संदर्भात अजून निर्णय झाला नाही. त्याबद्दल जेव्हा ते सुरू होईल तेव्हा त्या संदर्भात मी तुम्हाला स्पेशली व्हिडिओच्या माध्यमातून सर्व सोप्या भाषेत सांगून टाकेल की कसं काय कर्ज मिळणार आहे, काय करावं लागणार आहे, काय कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत, त्याविषयी तेव्हा मी तुम्हाला पुढे माहिती देणारच आहे. काही काळजी करू नका. चला, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण सर्व माहिती बघितली. तर मे महिन्याचा जो काही हप्ता आहे बहिणींनो तो तुम्हाला पुढील 2-4 दिवसात मिळणार आहे. त्यामुळे थोडी वाट बघावी लागणार आहे. परंतु 100% 2-4 दिवसात तुमच्या खात्यात मे महिन्याचे 1500 रुपये येऊन जातील. आलं लक्षात? चला, मे महिन्याच्या हप्त्या संदर्भात तुम्हाला सर्व माहिती समजली. आता घरकुल संदर्भात अपडेट बघा, तसेच आजच्या ताज्या बातम्या संदर्भात माहिती बघा. आता तुम्ही सर्वांनी इथून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, कारण आता आपण आज रोजीच्या मोठ्या ताज्या बातम्या बघणार आहोत आणि सर्व बातम्या तुमच्यासाठी आहेत. भावांनो, बहिणींनो, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा ताज्या बातम्या सांगणार आहे की ज्या तुम्हाला कुठेच पाहायला भेटणार नाहीत. अशा बातम्या बघा, जे कामाचं असतं तेच मी तुम्हाला सांगत असतो. असं वायबार काही सांगायचं ते आपल्या चॅनलवर काम होत नाही. जे मुद्द्याचं आहे, कामाचं आहे तेच मी तुम्हाला सांगत असतो आणि जे तुमच्या कामासाठी आहे, सर्वसामान्य जनतेसाठी आहे, सर्वसामान्य नागरिकांसाठी जी महत्त्वाचे निर्णय आहेत शासनाने घेतलेले आहे, केंद्र शासनाने घेतलेले किंवा राज्य शासनाने जे काही निर्णय घेतले असतात तेच मी तुम्हाला सांगत असतो. बघा, आता महत्त्वाची अपडेट, पहिलीच ताजी बातमी आपण बघत आहोत. PM आवास योजनेच्या घरकुल सर्वेक्षणाला मुदतवाढ, गरीब लाभार्थ्यांसाठी आनंद वार्ता, 53,000 कुटुंबाचे सर्वेक्षण. बघा, घरकुल आवास योजनेसाठी
आता तुम्ही इथे सर्वेक्षण जे आहे ते सर्वे तुम्ही करू शकता, म्हणजे तुम्ही फॉर्म भरू शकता, अप्लाय करू शकता। हे बघा, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत बेघर आणि कच्च्या घरात वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी, तर बघा घरकुलाचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यात गरीब व पात्र लाभार्थी कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे। त्याला 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। बघा 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। 31 मे पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता। दरम्यान 14 मे पर्यंत 53,506 कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत बेघर आणि कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी पात्र कुटुंबाचे सर्वेक्षण जिल्हा परिषदेच्या यंत्रणेकडून करण्यात येत आहे। बघा, तर ही जी माहिती आहे तुम्हाला ही 53,000 जे कुटुंबाचं सर्वेक्षण झालं आहे ते फक्त एक दोन जिल्ह्याचं आहे। बरं, 1-2 जिल्ह्याचंच एवढं सर्वेक्षण आहे, कारण यामध्ये सर्व महाराष्ट्रातील जे आहेत ते अप्लाय करत आहे, सर्वेक्षण पूर्ण करत आहे, म्हणजे हे सर्वांसाठी आहे। तर तुम्ही अप्लाय करू शकता। पुढे बघा, तर ग्रामसेवकांमार्फत व संबंधित कुटुंब प्रमुखांकडून महाआवास ॲपद्वारे सर्वेक्षण करण्यात येत आहे। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, तुमच्या लक्षात असेल तर आवास प्लस जे ॲप आहे, आवास प्लस ॲपवरती तुम्ही जाऊन हे सर्वेक्षण पूर्ण करू शकता। सदर सर्वेक्षण करण्याची मुदत ही 30 एप्रिलपर्यंत होती, आता ती 15 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे, परंतु 3 दिवसांपासून तांत्रिक समस्येमुळे नोंदणी होऊ शकली नाही, त्यामुळे केंद्र शासनाने पुन्हा 31 मे पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। बघा 31 मे, तर 31 मे पर्यंत तुम्ही सर्वेक्षण घरकुलसाठी करू शकता। आलं लक्षात? तर घरकुलसाठी हे सर्वेक्षण आहे, तुम्ही 100% करून घ्या। आवास प्लस ॲप डाउनलोड करा, तिथे सर्व ऑनलाईन होऊन जातं। चला, ही बातमी तुम्हाला समजली, पुढील बातमी बघा आता। त्यानंतर सर्वात मोठी बातमी, मान्सूनचा वेग वाढला, केरळ जवळ पोहोचला, महाराष्ट्रात कधी येणार? तर बघा, मान्सून म्हणजे पावसासंदर्भात सर्वात मोठी अपडेट, पावसासंदर्भात सर्वात मोठी अपडेट आहे। बघा, तर उकाड्याने हैराण झालेल्या सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी आहे। येत्या काही दिवसात मान्सून वाऱ्याचे आगमन होणार असल्याने उष्णतेपासून मोठा दिलासा मिळेल। अंदमानात दाखल झालेल्या मान्सून वाऱ्यांनी आता अरबी समुद्रापर्यंत मजल मारले आहे। वेग पकडलेल्या मान्सून आता केरळच्या खूप जवळ पोहोचला आहे। केरळ नंतर कोकणामार्गे मान्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे। हवामान विभागाच्या माहितीनुसार मान्सूनने मालदीव आणि श्रीलंकेपर्यंत प्रवेश केला आहे। अंदमान आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनने चांगला जोर धरला आहे। यामुळे 27 मे 2025 बघा ही माहिती बघा, 27 मे ही तारीख लक्षात घ्या, 27 मे 2025 पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होईल, तिथे स्थिर होईल असा अंदाज आहे। यंदा अपेक्षित तारीख 13 मे पेक्षा आधीच मान्सून अंदमान आणि निकोबार बेटांवर पोहोचला असून तिथून त्याने बंगालच्या उपसागर, अरबी समुद्र आणि श्रीलंकेच्या कोमारीन क्षेत्राचा समावेश केला आहे। बघा, सध्या तुम्ही बघतच आहात वातावरण कसं झालेलं आहे, पावसाचं 100% सर्वीकडे वातावरण झालेलं आहे आणि भरपूर ठिकाणी पाऊस येत आहे, गारपीट होत आहे, वादळी वारे येत आहेत, हे आपण सर्वजण बघतच आहोत। तर बघा, जे काही वातावरण आहे ते संपूर्ण पावसाचं झालेलं आहे आणि लवकरात लवकर आता जे काही मान्सूनने वेग धरलेला आहे आणि मान्सून आता येत आहे, फार वेग वाढला आहे आणि केरळजवळ पोहोचलेला आहे। आता महाराष्ट्रात देखील आता पावसाचं जे काही वातावरण आहे ते आपण सर्व बघत आहोत आणि जे सांगितलं जात आहे की 27 मे 2025 पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे आणि हळूहळूपणे मग जो मान्सून आहे तो आपल्याला केरळमध्ये, त्यानंतर मग धीरे धीरे जो इथे अंदाज आहे तो वर्तवण्यात आला आहे आणि अपेक्षित तारीख 13 मे पेक्षा आधीच मान्सून अंदमान व निकोबार बेटावर पोहोचणार असल्याचं इथे सांगण्यात आलेलं आहे। तर हवामान किंवा पाऊस संदर्भात ही सर्वात मोठी अपडेट होती। ही अपडेट तुम्हाला समजली आणि लवकरच जो काही मान्सून आहे तो केरळ नंतर कोकणामार्गे मान्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे, त्या संदर्भात हवामान विभागाने दिलेली ही माहिती तुम्हाला मी सांगितली, ही अपडेट समजली। चला, पुढील बातमी बघा आता।
चला पुढील बातमी, सर्वात मोठी बातमी, सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या आजचा भाव. बघा, सोन्यासंदर्भात सर्वात मोठी बातमी, भारतात सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाले आहे. 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,392 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,609 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा दर 7,044 रुपये आहे. बघा, या आकडेवारीनुसार सोन्याच्या किमतीत घट झाली आहे. आज भारतातील प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव पाहिल्यास 22 कॅरेट सोन्याचा दर हा 86,090 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा जो काही भाव आहे तो आहे 93,920. हे बघा, 24 कॅरेट सोन्याचा जो काही दर आहे तो 93,920 रुपये आहे आणि 18 कॅरेट सोन्याचा दर हा 70,440 रुपये आहे. यासोबतच आज चांदीच्या दरातही घट झाली आहे. चांदीचा जो काही भाव आहे तो प्रति ग्रॅम 96.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 96,900 रुपये आहे. आलं तुमच्या लक्षात? तर ही होती सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी बातमी सोन्याच्या दरासंदर्भात. चला, आज आपण या व्हिडिओमध्ये आजच्या सर्व ताज्या बातम्या, महत्त्वाच्या बातम्या बघितल्या आणि त्यासोबत मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात पण सर्वप्रथम अपडेट दिली, सर्व माहिती सांगितली. ठीक आहे, मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढील अपडेटनुसार, पुढील अपडेटमध्ये एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आणि यूट्यूब टीमला माझं म्हणणं आहे, यूट्यूब टीम या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हायरल करा, या व्हिडिओचे जास्तीत जास्त इम्प्रेशन द्या. धन्यवाद. आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये.